नमस्कार, येवकार तुमकां हो पॉडकास्ट कार्यावळीन दर दिसा आमचे मुखार एक प्रश्न पडटा. जे गजाल आमकां खावपाक आवडटा ती जर खाली जाल्यार फाल्यां त्रास जातलो काय ना, एसिडिटी जातली काय ना, पोटाचो त्रास जातलो काय ना, आनी ताका लागून खुबशे फावटी आमी ती खावपाक एवॉयड करता. म्हाका दिसता एकादले खाल्यार एकादले त्रास जावचो नाशिल्लो. In association with Manipal Hospitals, Dona Paula. पूण कितें खावप ना, सी फूड कितलें खावप, चिकन खावप काय ना, वॅज कितलें खावप, एक्सेसीव वॅज खाल्ल्यार जाता काय ताका लागूनय प्रॉब्लेम आसा, ह्यो सगळे प्रश्न जे आमी दिसपट्टे एकमेका कडेन उलयता ते प्रश्न घेवन आमी सद्या पॉडकास्ट शूट करता. आमचे बरोबर आसा डॉक्टर गौरीश बोरकर. ही इज एसोसिएट कन्सल्टंट सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट विथ मणिपाल हॉस्पिटल. थँक्यू. हांवें गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट सारकें म्हटलें न्ही? दिस इज यू कॅन से कन्सल्टंट सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट. ओके, और मणिपाल हॉस्पिटल. आतां म्हाका कितें सांगात दोतोर, तुमकां म्हाका दिसता होच प्रश्न लोक खूब जाण विचारता, कितें खावं नाका, केन्ना खावं, ते पासून सगळ्यो गजाली. सो म्हाका खुबशे असे पेशंट येतात गोंयच्यान की आमच्या पोटान दुखता, सकाळी उठल्या उपरांत दुखता, कितें खाल्ल्या उपरांत केन्ना दुखता, आनी खूब तेंपाच्यान बी अशे दुखिल्ले पेशंट येता. सो मोस्ट लायकली तांचे जे लायफस्टायल आसा ताका कारणीभूत असतात. सो जाका आमी दुसऱ्या वर्ड्सांनी म्हटलें जाल्यार आमी आमच्या मेडिकल टर्म्सान केन्ना गॅस्ट्रायटीस म्हणटा ऑर एसीड रिफ्लक्स म्हणटा. सो हें कित्याक लागून जाता? सो बेजिकली जेन्ना आमचें डायट चेंज जाता ऑर बिकॉज ऑफ आवर लायफस्टायल जे आमचे चेंजीस घडटा आमच्या लायफान, ताका लागून हें दुयेंस ऑर गॅस्ट्रायटीस म्हणटा तें जाता. सो आजच्या जनरेशनान जे आमी पळयता की सगळे लोक पीपल आर स्ट्रेस्ड. लोकांक खूब स्ट्रेस आसता, कामाचो स्ट्रेस आसता, पर्सनल लायफाचो स्ट्रेस आसता, ड्युरींग ट्रॅवल हांगा पावपाक जाय थंय पावपाक जाय. सो सगळे लोक पीपल आर लिवींग इन स्ट्रेस एज ऑफ नाव. दुसरें म्हळ्यार लोकांक एड्युकेट रेस्ट केन्ना मेळना. त्या स्ट्रेसाच्या कारणान केन्ना आमकां न्हीद पडना, एड्युकेट रेस्ट मेळना. सो वी आर अगेन टायर्ड. सो दीज आर वन ऑफ द मेन रिजन अपार्ट फ्रॉम अदर फॅक्टर्स वीच आर एसोसिएटेड विथ गॅस्ट्रायटीस. दुसरें म्हळ्यार आमची जेवणाची जी पद्दत जी आतां बदलल्या, म्हळ्यार आमी मोस्टली आमी फास्ट फूड खाता, भायलें खाता, तेलकट जास्त खाता, मसाल्याचें जास्त खाता. सो ताका लागून हे दुयेंसां ऑर गॅस्ट्रायटीस, एसिडिटीचो प्रॉब्लम जो आसा तो वाडिल्लो आसा. सो जास्त तेलकट खावप, जास्त स्पायसी खावप आनी वेळेर खावप ना. मेन म्हळ्यार वेळेचेर आमी खायना, कित्याक केन्नाय काम चड असलें आमी जेवण डिले करता. वेळ म्हळ्यार केन्ना? आतां एग्जॅक्टली सकाळीं ब्रेकफास्ट कितल्यांक करप, लंच कितल्यांक करप, डिनर कितल्यांक करप? असो वेळ म्हटल्यार असो एग्जॅक्ट टायम असो म्हणना. बट द थिंग इज, सकाळी उठल्या उपरांत जेन्ना आमी एक सकाळ जी आसता जी 8-9 हो टायम जो आसता, ऑर मे बी इवन 10 बिफोर 10, ही सकाळ जी आसता हे टायमार आमचो ब्रेकफास्ट युजली जाता. मागीर लंच म्हळ्यार जाल्यार युजली 12:30 ते 1:30 ह्याच्या मदीं. आनी मागीर डिनर म्हणटा ते युजली आमी 7 ऑर 8 हाच्या भितर जावं हाच्या पयलीं अशें घेवपाक. खुबशे जाण म्हणटात 7 जेवन सोडा म्हणटात, लेट जेवता म्हणून. बरोबर. इट इज एडवायजेबल 7 इट इज एडवायजेबल टू ईट अर्ली. डिनर बेगीन घेवपाक आमी सजेस्ट करता. ते कित्याक लागून? कित्याक जेन्ना आमी जेवण करता न्ही, ताच्या उपरांत सगळे एसीड, आमचे पोटांतले एसीड जा सिक्रिशन्स आसता ते सिक्रीट जाता. सो ताका वेळ जाय आसता सगळें एक्ट करपाक आनी डायजेशन पूर्ण जावपाक. पण आमी कितें करता, युजली आमी लेट जेवता. थोडे आतां जशें जनरेशन म्हणटा, नवीन जनरेशन जावं जशें आतां खूब सारे फास्ट फूड आमकां रातभर मेळत आसता, तर लोक जाय तेन्ना रातचे खाता. सो तो डायजेशनाचो पिरियड आमकां मेळना. आमी लेट खाले, रोखडे न्हिदले जाल्यार ते डायजेशन जायना. वयल्यान आमी न्हिदले जाल्यार ते सगळे वयर येता, जेन्ना मारून येता. सो ताका रिफ्लक्स म्हणटा आमी. सो जेवणा उपरांत एटलिस्ट 2 वरां ऑर 3 वरां आमी बसपा जाय. त्याच्या कारणान कितें जाता, ते जे आमी जेविल्ले आसा आनी जे एसीड सिक्रीट जाल्ले आसता ताजेर एक्ट जावन ताका डायजेस्ट करून मागीर ते फुडें वता. रोखडोच जर न्हिदपाक आमी प्रयत्न केलो, रोखडेच जशे थोडे लोक रोखडेच न्हिदता. सो रोखडेच न्हिदल्या उपरांत कितें जाता, जर आमचे इसोफेगस जर फूड पायप आसता न्ही, स्टमकाच्या मदीं न्ही एक बॅरियर आसता, एक स्पिंक्टर म्हणटात ताका आमी. सो तो जर मातसो वीक आसत
जाल्यार कितें जाता ते एसीड सगळे वयर वता रातभर आनी मागीर आमकां ते रातभर वयर गेले उपरांत हांगा जळजळ छातयेन जळजळ जाता आनी सकाळी उठल्या उपरांत आमकां ती चड जाणवता रातभर जाली जाल्यार सकाळी सुद्दां आमकां चड जाणवता आनी ताळ्याक सुद्दां केन्ना केन्ना आमकां दुखलेल्या भशेन ऑर खरचरल्या भशेन अशें दिसता सो हे सगळे जेन्ना एसीड वयर येता ताजें सगळें हें कारण सो 7 जेवपाचें 7 ते 8 हय म्हणजे जाता तितलेच बेगीन जेवपाचें इवनिंग पिरियड जालो न्ही आतां आफ्टर 6:30 7 वी कॅन स्टार्ट एट 7 एंड वी कॅन हॅव अर्ली लेट जेवता तांकां प्रॉब्लेम जाता एसिडिटी हय बिकॉज लोक कितें करता लेट जेवले जाल्यार मागीर तांचो न्हिदपाचोय टायम रोखडो जाता सो जेवल्या उपरांत रोखडे न्हिदता लोक ओके म्हळ्यार तो जो वेळ जाय आसता डायजेस्ट जावपाक आनी सगळें पचन जावपाक तें मेळना लोकांक जागरणानूय एसिडिटी वाडटा हय जागरण म्हळ्यार बेजिकली कितें जागरण म्हळ्यार स्ट्रेस सो जेन्ना स्ट्रेस चड आसता बॉडीचेर आसता तेन्ना एसीड सिक्रेशनूय चड आसता सो ताका लागून एसिडिटी जेन्ना वाडटा आमच्या पोटान तेन्ना दॅट वील अफेक्ट स्टमकाचें जें लायनींग आनी वॉल आसता ताकाय ते अफेक्ट करता सो ताका लागून गॅस्ट्रायटीस स्ट्रेसाक लागून जागरण केलें वाडटा आमी आतां इतले वर्सां दुदाची च्या पिताले कांय प्रॉब्लेम जावना आतां आमी ट्रेंड पळयले दुदाची च्या पिवनाका दुदाची च्या पिल्यार एसिडिटी जाता म्हणून फुटी च्या पिवपाची सद्या संवय सुरू जाली आसा ना दुदाची च्या आनी फुटी च्या अशें न्ही तें बेजिकली आमी जे टी पावडर आनी टी यूज करता तातूंत जें आसता दॅट इज द रिजन ताका लागून एसिडिटी जाता तशें कॉफी सुद्दां पिल्यार आमकां एसिडिटी जाता कॉफी आनी टी पिल्यार एसिडिटी जाता कळ्ळें तातूंत कॅफेन बी आसता न्ही तातूंत लायक वी गेट मोर एसिडिटी कितले फावटी च्या पिवपाची दिसाची च्या एक्झॅक्टली सांगीत जाल्यार तशें यू शूड रेड्यूस इट टू मिनिमम अमावंट ऑर इवन इफ यू डोंट ड्रिंक इट इज गूड बिकॉज च्या जे पिता तांकां एसिडिटी युजली जे चड च्या पिता तांकां एसिडिटी युजली जाता मागीर जाता सो वॉट वी वील एडवायज यू स्टॉप टेकिंग टी आनी कितें ताका रिप्लेस कितें करप रिप्लेस यू हॅव समथींग रिलेटेड टू मिल्क प्रोडक्ट्स वी आर नॉट सेईंग डोंट टेक मिल्क you can take milk product that you can drink milk or you can लोक म्हणटा च्या पिल्याशिवाय न्हीद उगडना आपली सारकी सांजची 4 जाली की च्याच जाय पडटा ती आतां कशें हॅबीट जाल्लें आसता लोकांक हॅबीट जाल्लें आसता की च्या पिल्या उपरांत दे आर इतलीं वर्सां पीच आसा न्ही सो दे गेट एडिक्टेड टू इट सो तांकां तें जायच आसता एक च्या जाय अशें म्हणटा सांजचे हय दॅट इज बिकॉज च्या सी कॉफी आनी च्या जेन्ना आमी घेता इट कॉफी ऑल्सो कंटेन कॅफेन सो युजली इट वील हेल्प यू इन स्टेईंग अवेक मातशें जागे उरपाक जावं मातशें ते कॅफेनान तुका मातशें फ्रेश उरपाचें फिलींग येता बट थोडे लोक कितें इतले तेंपानी घेत येयल्ले आसा सो तांकां तें एडिक्शनूय जाल्लें आसा की ना च्या जायच बॉडी इवन इफ इट डजंट हेल्प तांकां मेंटली एक प्लासेबो इफेक्ट जावं आमी म्हणटा न्ही घेतल्या उपरांतच बरें दिसता अशें लोक म्हणटा दुसरी म्हणजे स्पायसी कितले आतां आमी पळयलें की कांय कोल्हापूर सारके एरिया आसा थंय लोक स्पायसी खाता आनी बिंदास खाता आनी तांकां व्हडलो प्रॉब्लम आमकां हांगा सादी जर एक मिरची सुद्दां खाल्ली मिरची म्हळ्यार आमी पाव आनी मिरची खाता पळय ती मिरची ती जर मातशी स्पायसी आसल्यार सांज सोबून पेड्यार जाता ते कशें आसता वेगळे वेगळे आमचे जेनेटिक्स आसता आमचे जेनेटिकली वी आर मेड अप डिफरंट फ्रॉम एवरी वन सो तशें एक एरिया ऑर जियोग्राफिकल एरिया ते डिफरन्स आसूं शकता बट युजली स्पायसी फूड इज ऑल्सो अ रिजन की आमकां गॅस्ट्रायटीस ऑर एसिडिटीचो प्रॉब्लम जावं शकता सो मोर जेन्ना आमी स्पायसी फूड खाता न्ही सो ताका लागून ते मोर इरिटेबल आनी मोर एसिडिटी एसीड सिक्रेशन्स बी ते जाता एंड देन इट वील ऑल्सो स्पायसी म्हळ्यार एक्चुली इट वील ऑल्सो कॉज बर्निंग इनसायड इट वील ऑल्सो कॉज डॅमेज टू दी स्टमक लायनींग ऑल्सो सो ताका लागूनय केन्ना केन्ना एसिडिटी बी चड स्पायसी खायच रावले फॉर अ लॉंग टायम यू कॅन ऑल्सो डेवलप एसिडिटी ओके सो स्पायसी सामकें एवॉयड करप काय हाऊ मच स्पायसी इज स्पायसी ना सामकें अवॉयड करप अशें म्हणना हांव बट एटलीस्ट इफ इट शूड बी लिमिटेड इट शूड बी नॉट व्हेरी स्पायसी इफ यू आर हॅविंग सिम्टम दॅट मिन्स बिकॉज ऑफ द स्पायसीस दॅट मिन्स यू आर हॅविंग मोर अमावंट सो यू ट्राय टू रिड्यूस इट सो अशेंच म्हणना की अमकेच घाल अशें वी कांट टेल की अमकेच घाल बट यू ट्राय टू मेक इट व्हेरी मिनिमम very minimum आता दुसरी गजाल म्हणजे सी फूड बरें चिकन बरें मटन बरें का वॅज बरें
सी एवरी डायट जे आसता इट इज मेड अप ऑफ एवरीथींग. इट वील रिक्वायर प्रोटीन, ताका प्रोटीनूय जाय आसता, ताका वेज कार्बोहायड्रेटूच जाय आसता. सो अमकेच खाल्ले ते बरें अशें हांव सांगना. सो पीपल आमचे डायट मिक्स्ड आसपा जाय. मिक्स म्हळ्यार खरें तातूंत सी फूडूय आयलें, तातूंत समवॉट इट वील कम प्रोटीन म्हळ्यार चिकन बी आयलें आनी वेज आयलें. मोस्टली वेज डायटरी फायबर जे आसतात ते जेवणान चड आसपा जाय. म्हळ्यार तातूंत आमकां आमचे गट आसतात तेवूय, आमचे स्टूल्स आसतात तेवूय इट वील फॉर्म गूड. ओके. सो फ्रुट्स, वेजिटेबल्स जे आसतात ते चड खावप, फ्रुट्स चड खावप, तातूंत एंटीऑक्सिडंट आसतात. ताज्या बरोबर यू हॅव टू हॅव फिश ऑल्सो अँड मीट ऑल्सो बिकॉज इट इज मोर ऑफ प्रोटीन्स. पूण चिकन खाल्ल्या म्हणटा आमी, आतां सगळें इंस्टाग्रामाचें ज्ञान म्हगेलें सगळ्यां चिकन खाल्ल्या ते इट टेक्स लॉंगर टायम टू डायजेस्ट, सो ताका लागून तुमी हेवी फील करता, देन युअर स्टमक गेट्स अपसेट. इज इट ट्रू? नो, आय वोंट सी चिकन खाल्ल्यारूच अशें जाता. लायक देर आर सी यू रिक्वायर प्रोटीन, इट मायट टेक अ लॉंगर टायम, बट यू शूड नॉट हॅव एक्सेसिवली एनीथींग. लायक यू आर हॅविंग ऑन अ एक्सेसिवली अमावंट एवरी टायम. सदांच चिकन खावप हय, ना. so that every time you are having the same thing in excessive amount, that is never good. पूण सदां भाजी खाल्ली जाल्यार That's what न्ही, but you are having it in a limited ओके. न्ही, आय मीन टू से इट इज एडवायजेबल एज अ डॉक्टर तुमचे कडेन आयलो, म्हाका जेवणाचेर एडवायस दी म्हणून सांगली कितें खाव, जाल्यार तुमी सांगतले की वेज जेव रे सुशेगाद म्हणून? ना, तशें ना न्ही. ना. वी कांट से की वेजूच जेव म्हणून. यू हॅव टू ऑल्सो हॅव चिकन. बट पण मेजर कितें आसता, आमी चिकन कशें खाता तेवूय ताजेरूय डिपेंड आसता. आमी खूब तेल घालून, खूब स्पायस घालून तशें प्रिपेर करून आमी एवरी डे खाता, देन दॅट इज ऑलवेज गोईंग टू हार्म न्ही. सो इट शूड बी अ मिक्स्ड डायट म्हळ्यार कितें, इट शूड कंटेन अ पोर्शन ऑफ एवरीथींग. पोर्शन ऑफ मीट ऑर fish which will give you amount of protein required, vegetables which will give you antioxidant, and dietary fibers, and then rice सुद्धा आमी घेता which will give you carbohydrates. तुमचे पर्सनल एक्सपिरियन्सा वयल्यान सांगा, आतां लायफस्टायल बिकम्स अ मेजर प्रॉब्लेम रायट नाव. म्हणजे कितलेंय म्हटलें म्हणून 7 जेवपाक जायत ना, 7 म्हणसर म्हाका दिसता आमी हांगाच आसतले आसा. सो ताका लागून तुमचे कडेन खुबशे पेशंट्स येता आतां कंप्लेन घेवन? हय, आतां लायक रिसंटली इन 1 मंथ म्हाका खुबशे अशे मेजॉरिटी पेशंट एसिडिटीचेच आयिल्ले आसा. आनी तांचे मेन प्रॉब्लम तेच लायफस्टायलूच तांची मेन प्रॉब्लम आसा. एक म्हळ्यार टायमार जेवप ना. एक जर दनपारचें जेवण मीस करप, रातचें जेवण केन्ना मीस करप, नाजाल्यार दनपारचें सांजचें जेवप. सो हाजो डिले आसता. सो दॅट टायम युअर स्टमक इज टोटली एम्प्टी फॉर अ लॉंग टायम, एसीड इज सिक्रेटेड, दॅट वील ऑल्सो कॉज गॅस्ट्रायटीस. ओके. दुसरें म्हळ्यार आमी भायलें चड खावपाक लागल्या. सो भायलें आमी फ्रायड फास्ट फूड खालें, फ्रायड चिकन खालें चड, तातूंत ऑयल चड घातिल्ली आसतात, तातूंत स्पायसीस चड घातिल्ले आसतात. सो दॅट वील ऑल्सो गोईंग टू कॉज इन्क्रीज एसिड्स एंड गॅस्ट्रायटीस. दुसरें म्हळ्यार आमी सिडेंटरी लायफस्टायल सद्या बसून काम करप आनी चड वॉकिंग ऑर एक्सरसायज करप ना, तेवूय वाडिल्ले आसा. एंड इनएडिक्वेट स्लीप. आमी लेट न्हिदता, थोडे मोबायल चलयत आसता रातभर, लेट न्हिदता, सकाळीं कामाक जावं खंय वी हॅव टू गो फॉर वर्क तेन्ना बेगीन उठून वता, सो ती रेस्टूय मेळना आमकां. आनी जशें हांवें सांगलें पयलीं तशें जेवल्या उपरांत एटलिस्ट यू शूड हॅव एटलिस्ट 2 वरां मदीं गॅप आसपा जाय न्हिदच्या पयलीं, सो दॅट एटलिस्ट एवरी एसीड एक्ट जावन ते सगळें डायजेस्ट जावन ते फुडें वचपा जाय. नाजाल्यार तसोच डायरेक्ट इमिडिएटली न्हिदलो जाल्यार ते थंयच उरून केन्ना केन्ना वयर मारून दिता आमच्या फूड पायपान, आनी ताका लागून वयर जळजळ, छातीन जळजळ जावपाचे चान्सीस जाता. आमी जेन्ना हांगा हार्टाचे डॉक्टरा कडेन उलयले, कार्डिओलॉजिस्ट, तांणी सांगलें की एसिडिटी कूड बी हार्ट अटॅक. आतां तुमचे कडेन अशे लोक आयिल्ले आसा जे एसिडिटी म्हणून ट्रीट करपा, आनी देन यू रियलायज की अरे एसिडिटी न्ही, चल धांव एकदांचो कार्डिओलॉजिस्टा कडेन वचून चॅक कर सिम्पटम्स ऑफ अ हार्ट अटॅक. येस, कशें आसता एसिडिटीन कितें जाता, आमच्या छातयेन जळजळ जाता आनी जे कार्डियक पेन आसता तातूंतय छातयेन जो आमी रेट्रोस्टर्नल पेन म्हणटा तो तातूंतय जाता. सो दे आर केन्ना केन्ना पेशंट पेन म्हणून येता, बट समटायम वी वील थिंक आमकां दिसता ना हाका एसिडिटी आसपाक शकता, बट कशें आसता कार्डियाकूय पेशंटाक सिमिलर प्रेजेंटेशन आसता. सो वी हॅव ऑलवेज, इफ पेशंट कम्स वीथ एसिडिटी ऑल्सो, वी ऑलवेज ऑल्सो एडवायज टू टेक अ ECG. ते पळोवपाक की वेदर इट इज ओन्ली एसिडिटी ऑर इट इज सम कार्डियक कॉज.
सो दॅट वी ऑलवेज सो तुमचे कडेन आयल्यार तुमी इवन कार्डियाकूय चॅक करता. हय इफ वी सस्पेक्ट आमकां जर दिसता की बाबा एज पेशंट इज एज पळोवन ऑर पेशंट सिमटम्स पळोवन जर आमकां दिसता की ही इज मोर लायक ऑल्सो मे बी हॅविंग कार्डियक कॉज की ताका हार्ट अटॅकूय आसूं शकता देन वी वील ऑलवेज टेक वन ECG. सो एसिडिटी जाली जाल्यार पयलीं तुमचेच कडेन येवपाचें, डायरेक्ट कार्डियोलॉजिस्टा कडेन वचप ना. तुम्ही मागीर डिसायड करतले की शूड बी रिफर टू कार्डियोलॉजिस्ट. या मोस्टली पेशंट एसिडिटी म्हणून आमचे कडेच रिफर जाता. हां. सो जेन्ना आमी पळयता जो आमकां डावट आयलो की बाबा हाजें वय आसा ऑर आमी एग्जामीन करून पळयता तेन्ना आमकां दिसता की ताका इतलो पोटान जावं असो पेन ना ऑर मे बी तो जसो डिस्क्रायब करता पेन मोर ऑफ इट इज लायक कार्डियक पेन रादर दॅन एसिडिटी. तेन्ना आमी आमकां जर डावट आसा दॅन वी इमिडिएटली वील डू एट द टायम ECG अँड वील गेट वन कार्डियोलॉजी रेफरन्स. आतां म्हजो एक फ्रेंड आसा तो ब्रेकफास्ट करना, तो म्हाका सांगता सरळ आपूण डायरेक्ट लंच करता आनी दीस इज गूड फॉर युअर डायजेस्टीव सिस्टम म्हणून. सारको तो काय रॉंग ताजें? सी ब्रेकफास्टाचो अर्थ कितें आसता आमी रातभर फास्टींग करता अँड देन वी ब्रेक इट बाय हॅविंग मॉर्निंग मील वॉट एवर. सो ब्रेकफास्ट इज actually breakfast you should have a healthy breakfast because that is where you start and that will help you for the entire day. So breakfast should be heavy. You should be heavy and it Okay. should be done properly with adequate amount of आणि protein. अवॉइड करप ना. Breakfast avoid करप ना. ओके. हां ओके. देन आफ्टर दॅट लंच डायरेक्ट. Yeah, because breakfast तुवें अवॉइड केलें की आता you are fasting since the whole night. परत तूं दनपार पर्यंत फास्ट करतो so that is going to increase कळ्ळें न्ही and that also increases the amount of acids meaning the amount of acid secretion because your stomach is empty. So the acidaचो इफेक्ट आनी it will cause more of gastritis. हे रायट की चड फास्टींग केल्यार आंगान चड मनीस मोठो जाता? कितें? फास्टींग उपास चड केल्यार आंगान चड मोठो जाता. खुबशे जाण उपास करता हेज्या खातीर की बारीक जावचें म्हणून, पूण म्हाका खूब कडेन लोकांनी सांगलें की तूं चड उपास करनाका वेल्यान चड आंगान मोठो जाता म्हणून. ताजें हांव आतां सद्या कांय सांगूं शकना लायक आय हॅव नॉट हर्ड लायक दॅट अशें कांय. फास्टींग करप काय करप ना? फास्टींग कशें आसता युअर गट रिक्वायर म्हणजे गट आमचे जे आमचे आंतडे आनी आमचे पोट बी आसता न्ही तांकां रेस्ट जाय आसता फॉर सम बिकॉज आमी एकदां दीस स्टार्ट जालो की आमी खाल्लें की तें मागीर चालूच आसता. मदीं मदीं खायत लंच आयलो परत इवनिंग स्नॅक्स आयले परत रातचो डिनर आयलो सो दॅट यू हॅव टू गीव बावल ऑल्सो सम रेस्ट. सो फास्टींग इज फॉर दॅट पर्पज. फास्टींग जे आमी करता युजली इवन आमी सणाचे करता दॅट इज फॉर रेस्ट टू गीव बावल सम कायंड ऑफ फूल डे रेस्ट. फास्टींग आसता ते. हय फूल डे. या पण हे आतां जे रेग्युलर फास्टींग आतां इंटरमिटन्स फास्टींग म्हण आयला की 16 वरां कांयच खावप ना. that is the same thing that is for our body to give gut some rest and recover that part because anytime our body is fully functioning on जे gut असता आमचे stomach असता it is functioning only because once we start eating in the morning it goes till night. सो तुमकां 16 वरां डेली 16 वरां इंटरमिटन्स ना डेली अशें सांगना आय एम नॉट एडवायझींग दॅट. केन्ना फास्ट करप तें सांगा. फास्टींग मागीर कशें आसता लायक स्पेसिफिकली इट इज जस्ट ताका टायम आसना अशें. आय कांट टेल यू की अमक्या टायमार फास्ट दीस बी सांग सोमारा उपास कर बाबा. ना ना तशें कांय नासता लायक वर्सान एकदां उपास कर, म्हयन्यान एकदां उपास कर. दॅट वी डोंट एडवायज की यू फास्ट अशें. तशें कांय ना. ना तशें आमी एडवायज करना लायक फास्टींग मिनी इट इज लायक यू फील यू सम पेशंट रिक्वायर गट रेस्ट देन दे वील डू इट. जाल्यार एडवायज करपाक आमी तुमी फास्टींग करा अशें लायक वी डोंट एडवायज. अशी कांय स्टँडर्ड युनिवर्सल प्रॅक्टीस ना की बाबा आठवड्यान एक दीस फास्ट केल्यार मनशाचें गट हेल्थ बरें रावता अशें बी? ना तशें तरी आय हॅव नॉट कम अक्रॉस एनी वन सजेस्टींग दॅट. तशें कांय ना. सणाच्या टायमार करता ते करा, सणाचे बी करता ते करा. सो दॅट इज पिपल्स बिलीफ. डॉक्टर म्हूण कितें सांगता तुमी? पळय फास्टींग इज डन ऑन इवन सणाचे जे करता ताजे फाटल्याचें कारण कितें आसता लायक इट इज अ रिजन की आमी गटाक आतां रेस्ट दिवपाचें सो दॅट इट ऑल्सो रिजनरेट इट ऑल्सो रिकवर्स. ताजे फाटलो हेतू तोच. सो इंटरमिटंट आमी जे म्हणटा म्हणजे केन्नाय मदीं एक फास्टींग करता दॅट इज गूड ओनली. आय एम नॉट सेईंग इट इज बॅड बट यू शूड नॉट डू इट कंटिन्यू एवरी डे. यू कॅनॉट डू फास्टींग बिकॉज डेली इंटरमिटन्स फास्टींग करप ना. डेली करपाक शकना. Daily you cannot do intermittent. Intermittent basically when you have food at 7 till morning you are fasting only. ओके. लिकर पयलीं सांगात सोरो पिवप ना पूण जे लोक सोरो पितात तेंच्या खातीर हो प्रश्न. खुबशे जाण कितें करता की
सोरो पिता आनी ताका लागून एसिडिटी जावं शकता. हय, अल्कोहोलाक लागून एसिडिटी जावं शकता. अँड इट इज व्हेरी कॉमन इन पीपल हू आर हेवी ड्रिंकर्स. आणि नॉट ओन्ली एसिडिटी पण ताका लागून पेनकटायटीस सुद्दां जर क्रॉनीक अल्कोहोलीक आसत ऑर सिवियर हेवी ड्रिंकर आसत जाल्यार तांकां पेनकटायटीस हेवूय जावं शकता. पँक्रियाज आनी लिवर अफेक्ट जाता. हय, पेनक्रियाज आनी लिवर अफेक्ट आनी स्टमक जशें गॅस्ट्रायटीस म्हळ्यार तेवूय जावं शकता. फॅटी लिव्हराचो प्रश्न येता तेन्ना आमी पळयलां की अल्टरनेट पर्सन इज हॅविंग दीस फॅटी लिव्हर एज अ प्रॉब्लम. नाव वन, कित्या खातीर जाता? सेकंडली, इज इट रिवर्सिबल? सी, फॅटी लिवर युजली कित्याक लागून जाता? इट इज एज द नेम सजेस्ट, फॅटी लिवर म्हळ्यार जेन्ना लिवरान चड फॅट डिपॉझीट जाता ताका आमी फॅटी लिवर म्हणटा. ताजे ग्रेड्स आसता 1, 2, 3, 4. सो ड्यू टू चेंज आमच्या आतां लायफस्टायल जशें चेंज जाला, वी आर इटींग मोर ऑफ फूड भायले चड खाता, जंक फूड चड खाता, वीच कंटेन लॉट ऑफ ऑयल, वीच कंटेन लॉट ऑफ फॅट. सो बिकॉज ऑफ दॅट चेंज द हॅबीट, तें एक रिजन जालें. दुसरें म्हळ्यार ओबेसिटी खूब वाडिल्ली आसा. सो ओबेसिटी म्हळ्यार लठ्ठपणां जे लोकांचे वाडिल्ले, दॅट इज वन ऑफ द रिजन वाय पीपल आर ऑल्सो हॅविंग फॅटी लिवर. देन ऑब्वियसली थर्ड इज सिडेंटरी लायफस्टायल, बसून काम करप, एक्सरसाइज जावप ना, वॉकिंग करप ना, ऑर दॅट इज व्हेरी पीपल हू आर जस्ट मिनिमम ऑफ एक्टिविटी, दॅट इज ऑल्सो अ रिस्क फॅक्टर, अँड ऑल्सो अल्कोहॉल. सो ऑल दीस फॅक्टर्स वील युजली कितें जाता की ते जे बॉडीन जे फॅट आसता, इट वील वॉट एवर वी आर इटींग ऑर फ्रॉम पेरिफरी ऑफ इट वील कम अँड डिपॉझीट इन द लिवर. कळ्ळें न्ही? लिवरान डिपॉझीट जाता आनी जेन्ना ताजें इन्फ्लमेशन सुरू जाता, that fatty liver from stage 1 when only a some amount is done, I mean thoda amount jenna stage 1 stage nasta fatty liver acha, and then it will lead to inflammation of the liver, सूज येता लिवराक. सो फुडल्या स्टेजीन जशें जशें वता तशें सूज येता आनी मागीर लिवर जेन्ना हील जावपाक ट्राय करता तेन्ना ते फायब्रोस जाता. सो दॅट वील कॉल एज फायब्रोसीस. कळ्ळें न्ही? सो इवेंच्युअली मागीर लिवर ल्हान जाता, श्रंकन जाता, एंड इट वील गो फॉर फायब्रोसीस. ओके. ताका आमी सिरोसीस म्हणटा. सो दॅट इज लेट स्टेज. सो वेन एवर एनीवन इज हॅविंग फॅटी लिवर, वी ऑलवेज टेल देम दॅट यू नीड टू चेंज युअर लायफस्टायल. अशें ना की इट कॅन बी ऑल्सो जेनेटिकूय फॅक्टर्स आसतात तातूंत फॅटी लिवरान. बट वॉट एवर इज इन आवर हँड, वी वील एडवायज द पेशंट टू फॉलो दॅट. रिवर्सिबल आसा हें फॅटी लिवर जावं शकता वखदांनी वखदांनी एंड ऑब्वियसली लायफस्टायल मॉडिफिकेशन वीच इज मोर इम्पॉर्टंट. उदकाचें आनी डायजेशनाचें रिलेशन्स आसा? हाऊ मच वॉटर वी शूड कंज्यूम? वी शूड एटलीस्ट कंज्यूम मोर दॅन 2 liters पर डे. कारण इट हेल्प्स हायड्रेशन जावपा जाय. सो जेन्ना आमी एड्युकेटली उदक पिता तेन्ना आवर बॉडी गेट हायड्रेटेड, the adequate amount of urine is formed. So whatever toxins or amche waste जे आसता, that has to be excreted via urine. So amka we have to drink that much amount of water per day, at least more than 2 liters we have to have. एसिडिटी खातीर पेशंट येता पळय आनी तेन्ना हाऊ डू यू जज द सिरियसनेस ऑफ दॅट डिसीज, आनी डू यू रिक्वायर दॅट की ताका सर्जरी करची पडटा, मागीर ताजेर ऑपरेशन करचें पडटा, काय मेडिसीन दिवन तो सारको जाता? सो जेन्ना आमचे कडेन पेशंट येता न्ही, आमी ताजें पळयता की ताजे सिमटम्स जे आसता, जे त्रास ताका जाता, ताची सिवियरिटी कितली आसा. सो इफ इट इज ताका सिवियरिटी जर कमी आसा, फक्त तो म्हणटा की एसिडिटीच्या कारणान आपल्या पोटान दुखता, जळजळ छातयेन मातशें जळजळ जाता, जेन्ना सिमटम्स ताजे कंट्रोलेबल आसता न्ही तेन्ना आमी मेडिकेशन स्टार्ट करता युजली. ताका आमी प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणटा, ना जाल्यार गट लायनींग सुक्राल्फेट युजली आमी यूज करता. सो ते स्टार्टींग आमी युजली स्टार्ट करता पेशंटाक. ओके. सो तातूंत जर ताका बरें दिसता आनी ही इज इम्प्रुवींग, देन वी वील कंटिन्यू वीथ दॅट. ऑल्सो वी वील डू एंडोस्कोपी. सो एंडोस्कोपी आमी कित्याक करता, तातूंत पळोवपाक की ताजें जें एसिडिटी आसा ती कितली सिवियर आसा, कळ्ळें न्ही? इफ इट इज व्हेरी सिवियर गॅस्ट्रायटीस ऑर ताका भितर इरोजन्स म्हळ्यार घाव बी तशें जाल्ले आसा जाल्यार ते पळयता. आनी बायोप्सी घेता की एच पायलोरीचें इन्फेक्शन आसा जाल्यार ते रूल आवट करता.
मागीर तेज्या प्रमाणे आमी ट्रिटमेंट स्टार्ट करता. दॅट इज अ मेडिकल ट्रिटमेंट. सपोज पेशंटाक खूबच सिवियर सिमटम्स जाता, जशे पेशंट म्हणटा की रातचे न्हिदले की फ्लॅट न्हिदले की रोखडेच वयर सगळे छातयेन जळजळ जाता, वयर येता सगळे एसीड, तोंड बी कोडू जाता आनी ताळ्या कडेन बी खरखरता आनी इवन खोकली सुद्दां येता. केन्ना केन्ना एसीड वयर रिफ्लक्स जावन छातयेनूय वता. सो ताका लागून तांकां ब्रोंकायटीस वा खोकली सुद्दां येता. सो अशे जेन्ना सिमटम्स आसता वीच आर व्हेरी सिवियर, देन इफ एंडोस्कोपी जेन्ना आमी करता तातूंत सपोज तांकां कितें चेंजीस आसत, जशें हायटस हर्निया म्हणटा ते जर आसत जाल्यार आमी मागीर वी वील रेकमेंड देम सर्जरी. सर्जरी कितें करता, युजली आमी फंडोप्लायकेशन एडवायस करता. सो सर्जरी खातीर जेन्ना एडमीट जाता तेन्ना ही स्टेज फॉर अ लॉंगर टायम इन द हॉस्पिटल काय इट्स अ व्हेरी डे लॉंग सर्जरी एंड यू कॅन गो बॅक होम? या युजली वी वील एडमिशन, आज जर एडमिशन जालें आनी दुसऱ्या दिवसा जर सर्जरी जाली, वील कीप आउट फॉर अनदर डे ऑर टू एंड देन वी कॅन डिस्चार्ज. एसिडिटी खुबशे जाणांक जाता, पूण वीच इज दॅट पॉयंट जेन्ना तांणी डिसायड करप की ना आतां म्हाका डॉक्टराक दाखोवपा जाय? जेन्ना पेशंटाक जर खरेंच त्रास जाता वीच इज अफेक्टींग हिज लायफस्टायल, कळ्ळें न्ही, जशें समटायम ताजो जो सिवियरिटी खूब कमी आसता, तांकां इतलो फरक पडना लायफस्टायल, बट तांकां जेन्ना फरक पडपा लागता, जेन्ना खूब पोटान दुखपा लागता, और तें म्हटलें न्ही हांवें, फूड पायपान जेन्ना सगळें रिफ्लक्स जावपा लागता एसीड आनी छातयेन जळजळ जावपा लागता, दॅट इज द टायम ही शूड थिंक दॅट की ना आतां म्हाका वखदांची ऑर डॉक्टराक मेळपाची गरज आसा. And this treatment is long or this treatment is a very short treatment? No, this if medication, if ताची सिवियरिटी जर कमी आसा आनी आमी मेडिकेशन दिवन ते कंट्रोलाचेर जर दवरला, देन द ट्रिटमेंट वील गो ऑन फॉर अ स्लायटली लॉंगर टायम. युजली वील गीव फॉर अबाउट 1 month एंड वी वील सी. जर इफ इट इज स्टील पर्सिस्टंट वी वील कंटिन्यू फॉर मोर लॉंग टायम. खुबशे जाण एक टॅबलेट येता कितें पेन-डी कितें तरी समथींग, नो करेक्ट मी इफ आय पेन-डी न्ही, ती घेता आनी म्हणटा जाला आपूण सारको म्हणून. सो सेल्फ मेडिकेशन इज एडवायजेबल ऑर यू शूड नॉट डू दॅट? नो, एसिडिटी मे बी ड्यू टू मेनी कॉजीस. जशें हांवें म्हटलें, एक तर लायफस्टायलचे कॉजीस आसता, बट जेन्ना रिफ्लक्स बी जाता न्ही, दॅट कॅन ऑल्सो बी ड्यू टू हायटस हर्निया. जेन्ना आमचो इसोफेगस नॉर्मल पोजिशनाचेर जे आसता इसोफेजल स्फिंक्टर तो वयर हर्निएट जाता ऑर तो वयर वता, आनी स्टमक सुद्दां केन्ना केन्ना आमचें मातशें हर्निएट जावन वयर छातयेन मातशें वता. सो ताका आमी हायटस हर्निया अशें म्हणटा. सो ताकाय लागून जावं शकता. सो कितलेय जर इवन इफ पेशंटान PPI जे पेन-डी तुमी म्हणटा घेवन ट्रीट केले, पण ते जे भितरलें मेन कारण आसा तें जर तशेंच आसा जाल्यार इट वील ऑलवेज बी देर. आनी हाका एज रिलेटेड कितें आसता की कितल्या यंगर भुरग्याक तुमी एसिडिटीचे आयिल्ले आसा एज फार एज युअर पेशंट प्रोफायल इज कन्सर्न? युजली एडोलसंट्सान चड जाता, जशे जे भुरगे न्ही लायक दे स्टार्ट आफ्टर देयर सेकंडरी स्टडीज, मागीर युजली जे कामाक बी वता जे यंग पेशंट्स आसता तातूंत चड जाता, बिकॉज ऑफ सेम थिंग आय टोल्ड यू, लायफस्टायल इज देर, दे आर मोर हॅविंग आउटसायड फूड, देन दे हॅव स्ट्रेस. So all these things are seen in usually those that kind of patient. But अशें ना की मातशे जे 30s 40s तांकांय usually we have seen that they are also having this very commonly. Men women ratio पळयत जाल्यार? Men women ratio जाल्यार usually women will have a slightly more. Exactly. As per your experience, I'm asking you your experience. तुमचे कडेन चड women related patient येता की चड men patient? I get both. Mix. I get both, mix male and female. सो सर्जरी जाल्या उपरांत ते रिकरन्स जावचे न्ही म्हणून पोस्ट सर्जरी कितें केअर घेवचें पडटलें? जशें हांवें म्हळें, ताजें मेन कॉज जे आसा ते सगळें आमी पत्ते पाळपा जाय. एक म्हळ्यार हॅव फूड ऑन टायम, हॅव युअर मिल्स ऑन टायम रेगुलरली, स्कीप करपाचें ना मील, आनी स्ट्रेस जशें हांवें म्हळें लायक वर्क रिलेटेड स्ट्रेस तें मातशें कमी करप, टायमार रेस्ट घेवप, लायक टेक एडिक्वेट स्लीप,
ऑल्सो टायमार जेवण जेवलें की एक रातचें जेन्ना आमी जेवण जेवता एटलिस्ट हॅव अ 2 hours ऑफ गॅप बिफोर यू स्लीप आनी एवॉयड एक्सेसीव स्पायसी आनी एक्सेसीव ऑयली फूड एंड एस्पेशली टी आनी कॉफी यू हॅव टू रिड्यूस इट कंट्रोल इट ऑर यू कॅन स्टॉप इट ऑल्सो स्टॉप इट ऑल्सो. एंड ऑब्वियसली अल्कोहोल आनी स्मोकिंग बंद करपाचें. सामकेंच अल्कोहोल अँड स्मोकिंग अदरवायज ऑल्सो वी डोंट एनकरेज. देव बरें करूं जर तुमी वेळ दिलो म्हणून. अशें आशिल्लें डॉक्टर गौरीश बोरकर. बट बिफोर दॅट जर कोणाकूय तुमकां कॉन्टॅक्ट करपाचो आसा, अपॉयंटमेंट घेवपाची आसा, देन दे हॅव टू गो ऑन अ रेग्युलर नंबर एंड टेक दी अपॉयंटमेंट. Yeah, I am available in Manipal Hospital, Goa on all weekdays. So you can contact anytime and you can have my appointment booked. And only by prior appointments. Walk-in also. Walk-in also. ओके. सो इफ यू टेक ऑल दीस प्रिकॉशन्स जाल्यार तुमकां मणिपालान वचपाची गरजूच पडपाना, कारण दोतोरान जें सांगलें दॅट यू हॅव टू अबायड, improve your lifestyle so that you don't have to go to Manipal or any other doctor to complain about your stomach or acidity or any other problems. You're watching this Hub podcast which we bring to you in association with Manipal Hospitals Dona Paula. Keep watching us.